काही धोरणांविरोधात अकोले तहसील कार्यालयावरती छात्र भारतीचा आज मोर्चा होता। काही आंदोलक मोर्चेकरी आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आणि मग आपला या मोर्चाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न आपण करूयात। नमस्कार, संवाद पर्वमध्ये स्वागत। मोर्चा होता आज, नक्की मागण्या काय आहेत आणि का आहेत? तर सध्या शासनाने नवीन नियम काढलेला आहे। विद्यार्थ्यांचे म्हणजे शाळेचे जे क्लास आहेत व लेक्चर त्याचा टाइम कमी केला आहे, त्याबद्दल आमची मागणी होती। आणि त्यानंतर इतर बाकीच्या मागण्या म्हणजे काय, तर सरकारने ज्या मराठी शाळा बंद केल्यात त्या चालू कराव्यात। म्हणजे विद्यार्थ्यांना जे ग्रामीण विभागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी लांब जावं लागणार नाही। आणि हा प्रश्न म्हणजे लांब गेलं म्हणजे काय, आत्ता अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी ग्रामीण भागात बसेस पण उपलब्ध नाही। आत्ताच मागे एक गोष्ट झालेली, प्रकरण झालेले, तर त्यानुसार मग आमची ती मागणी आहे। आणि हा मोर्चा जो आज झाला तो त्या मोर्चासाठी मॉडर्न कॉलेज, अगस्ती कॉलेज अकोले हे दोन्ही कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। हा मोर्चा खूप म्हणजे उत्साहात जल्लोषात, म्हणजे आता आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही ती कल्पना, अशा प्रकारे तो पार पडला। इतर काही आंदोलक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी चर्चा करूयात, जाणून घेऊयात की या मोर्चाचं नक्की कारण काय आहे। या मोर्चाचं मेन कारण म्हणजे काय, आपल्या महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतला की विद्यार्थ्यांची तासांची वेळ कमी करायची, विद्यार्थ्यांची जी 20 पोरांची जी तुकडी असते किंवा प्रॅक्टिकल बॅच असते त्याला 30 पोरांची करायची। त्याच्यामध्ये एक मोठं नुकसान काय होतं की विद्यार्थ्यांचं टायमिंगचं नुकसान होतोच आहे, पोरांचं शिक्षणाचं नुकसान होतं आहे। आणि त्याच्यासोबत प्रॉब्लेम हा होतो की जे शिक्षक आहे ते सरप्लस होतात। ते सरप्लस होणे म्हणजे काय, एक आपल्या समजा या एखाद्या कॉलेजमध्ये 50 शिक्षक आहे असा अंदाज धरूयात, आणि त्या 50 शिक्षकांमधून काही शिक्षकांची कमतरता होऊन ते 5 शिक्षक दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकवायला जातात। ते म्हणजे एक तर पहिले आपल्याकडे शिक्षण भरती झालेली नाही आहे, आणि त्या शिक्षण भरती झाल्यानंतर पण तुम्ही आपले जे उरलेले शिक्षक आहे ते शिक्षक तुम्ही लोकांकडे दुसऱ्या कॉलेजकडे पाठवतात। ते म्हणजे तुम्ही नवीन भरती करत नाही, आणि जे आहे ते पण कमी करतात। म्हणजे तुम्ही शिक्षणाचा दर्जा कमी करायला निघाले काय, असं म्हणावं लागेल या महाराष्ट्र सरकारला। आणि तीच आमची मागणी होती की बाबा शिक्षणाचं शिक्षण जो आहे तो आमचा अधिकार आहे, नैतिक आमची जबाबदारी पण म्हणू शकतो आम्ही त्याला। कारण की शिक्षण आमच्यासाठी का महत्त्वाचं आहे, हा सर्वात मोठा गोष्ट ही आहे की ही जी आमची पिढी आहे, ही आमची पिढी, ही तिसरी पिढी कुछ नाही, ही आमची अशी पिढी की आमच्या आजोबांनी कधी 5वीच्या पुढे शिकले नसन, आमच्या वडिलांनी कधी 10वीच्या पुढे शिक्षण नसतं केलं किंवा 12वीच्या पुढे शिक्षण नाही केलं। आमची जी पहिली पिढी आहे, म्हणजे जितके पण पोरं होते तुम्ही त्यांना विचारलं असतं की बाबा तुमची कोणती अशी पहिली पिढी आहे ज्याने ग्रॅज्युएशनपर्यंतचे पोरं पोहोचले किंवा 12वीपर्यंतचे पोरं पोहोचले, अशी 90% पोरं होती। म्हणजे शिक्षण आमच्या फक्त शिक्षण घेणं किंवा एखादं जॉब करणं हे महत्त्वाचं नाही आहे, शिक्षण आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि त्या शिक्षणावर जर कोणी दगा आणत असेल तर हे आम्ही विद्यार्थी ताकदीने रोडवर उतरणार, सरकारला प्रश्न विचारणार। कारण की सरकारला आमच्या जीवाशी खेळणाऱ्या, आमच्या जीवाचं म्हणजे येणाऱ्या भविष्यात खेळण्याचं काय अधिकार नाही आहे, हे चुकीचं आहे। आणि हे सरकारने थांबवलं पाहिजे आणि याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि जर का हे आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा विराट जन आक्रोश मोर्चा आम्ही घेऊन डायरेक्ट मुंबईला आपल्या मंत्रालयावरती येणार आहोत, याची खात्री सरकारने नक्की घ्यावी। प्लीज याच्यावरती लोक विचार करावा, कारण की तुमची पिढीचे जे पोरं असतील त्यांच्याकडं खूप सारे संसाधने आहे शिक्षणाची किंवा व्यापाराचे। आमच्याकडं आम्ही गरीब हातावरची काम करेन माणसं, आमचे आईवडील सकाळी कामाला जातात, संध्याकाळी जेवायला भेटतं। तर अशी आमची पिढी आहे, आणि आमच्याकडं आमची लाईफ बनवण्याचा एकच मार्ग आहे, म्हणजे तो म्हणजे शिक्षण आहे। आणि ते प्लीज आमच्यापासून कोणी ओढून घेऊ नये, हे आमचं तुमची कळकळीची विनंती असणे तुमच्याकडे सरकारकडे, ही आमच्या सरकारने लक्षात घ्यावं, आमची विनंती आहे। यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आहे जो खूप अधोरेखित करण्यासारखा आहे। यांनी आता सांगितलं की या आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये जी मुलं सहभागी झाली होती त्यातील 90% मुलं ही अशी आहेत की ज्यांच्या कुटुंबातील पहिली पिढी ही उच्च शिक्षण घेत आहे, विद्यापीठ शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्या शिक्षणाच्या बाबतीत जर यांना योग्य संध्या मिळत नसतील, शिक्षणाचं अधिक व्यापारीकरण आणि बाजारीकरण होत असेल आणि एक हक्क म्हणून शिक्षण नाकारलं जात असेल, तर या मुलांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच आहे। त्यासोबत विशाल शिंदे नेहमी विविध प्रश्नांवरती आंदोलनाच्या रूपाने ते चर्चेमध्ये असतात। या आंदोलनामध्ये त्यांचा एक अग्रणी भाग आहे। छात्र भारतीच्या वतीने ते अनेक विद्यार्थ्यांच्या समस्यांवरती चर्चा करत असतात, सरकार दरबारी त्या मागण्या मांडत असतात। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची मुलाखत घेतली होती जेव्हा ते जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, त्यातील अनुभव आपण शेअर केलेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नक्की तुम्ही आंदोलनाकडे काय म्हणून पाहता आणि याचं उद्दिष्ट काय। हे आंदोलन जे काय आहे, आता आपले जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे साहेब, त्यांना कळकळीची विनंती आहे, गरीब विद्यार्थ्यांची तुम्ही काही निर्णय घेतले, त्यांनी
विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक दिवसाचा जो काही पिरियड होता त्यामध्ये अर्धा तास कपात केली, म्हणजे जो 45 मिनिटाचा तास होता तो 40 मिनिटांवरती आणला. त्याचप्रमाणे कला शाखेतील ज्या मान्यताप्राप्त तुकड्या होत्या त्या तुकड्यांची मान्यता तुम्ही कमी केली, तुकड्या कमी केल्या. तसंच जे सायन्सचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची प्रॅक्टिकल्स वगैरे असतात विविध विषयांचे, तर त्या प्रॅक्टिकलची विद्यार्थ्यांची मर्यादा होती 20ची. तर 20 मुलं एकत्र येऊन आणि एक शिक्षक त्यांना शिकवायचा, तर ती तुम्ही 20 वरून 30 वरती नेली. म्हणजे काय होणार, 40 मुलांना जर 2 शिक्षक लागायचे, आता 60 मुलांना 2 शिक्षक, म्हणजे एक शिक्षकाची जी काही गरज असेल ती तुम्ही कमी केली. आणि आम्ही आता अकोल्यामध्ये आंदोलन झालं, जर अगस्ती कॉलेजचा जर विचार केला आपण, अगस्ती कॉलेजमध्ये जर 60 शिक्षक जर शिकवत असतील तर या निर्णयामुळं 15 शिक्षक हे सरप्लस होत आहेत. म्हणजे त्या 15 शिक्षकांना तुम्ही कुठेतरी बाहेर पाठवणार आणि आहे त्या शिक्षकांमध्ये कपात करून तुम्ही अजून त्या शिक्षकांवर ताण आणणार. जर तुम्ही आपण विचार केला तर आपल्याकडे 120ची बॅच आहे. तसं मान्यताप्राप्त जर विचार केला ना आपण, तर एका वर्गामध्ये 80 विद्यार्थी असले पाहिजे, एक शिक्षक 80 विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे. तर तसं न ठेवता तुम्ही 120 विद्यार्थ्यांना एक शिक्षक ठेवलेला आहे, त्याच्यात पण तुम्ही शिक्षक कमी करतायत. म्हणजे या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर हा पूर्णपणे शिक्षणाचं नुकसान करण्याचं, वाटोळं करण्याचा हा प्रयत्न सरकार करत आहे. आमच्यासारखे विद्यार्थी या ज्या मागण्या, ज्या निर्णय सरकारने घेतलेले आहेत हे अतिशय विद्यार्थ्यांच्या धोकादायक आहे. आधीच विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहतो आणि असे काही तुम्ही फंडे घेऊन येतात ज्यामुळे विद्यार्थी अजून शिक्षणापासून लांब लांब फेकले जात आहेत. तर आम्हाला सरकारला अशी विनंती, तुम्ही अशा कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होईल, त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल आणि त्यांना शिक्षणापासून लांब जावं लागेल. काही वेळापूर्वी मी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो, तेव्हा त्या प्रतिक्रियांमध्ये मला असं जाणवलं की तुमचा जो मुख्य मुद्दा आहे तो सध्या शिक्षणाच्या बाबतीत हे सगळे बदल सुरू आहेत त्याविषयी आहे. एक मराठी शाळेंचाही मुद्दा आता एका विद्यार्थ्याने, हा सुद्धा तुमच्या प्राईम मोटिव्हवरती आहे का मराठी शाळेचा मुद्दा? छात्र भारतीने गेली 5-6 वर्षापासून हा मुद्दा लावून धरलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होते महाराष्ट्राचे, काँग्रेसच्या नेत्या, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 17,000 मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी निर्णय काढला होता. छात्र भारतीने राज्यभर तीव्र आंदोलन करून तो निर्णय मागे घ्यायला लावला. त्याच पद्धतीनं जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी 2014 पासून तर आज तागायत 94,000 मराठी शाळा देश पातळीवर बंद केलेल्या आहेत, ज्याची कोणत्याही प्रकारची सरकारने सांगितलेलं नाही. त्याचं कारण काय देतात, पटसंख्या कमी होती म्हणून आम्ही त्यांचं शाळा बंद केली. हे एकदम असं, जपानसारख्या जर शहरामध्ये आपण देशामध्ये गेलो, एका विद्यार्थींचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिथलं गव्हर्नमेंट रेल्वे चालू ठेवू शकतं, तर आपलं भारत सरकार 10 विद्यार्थ्यांसाठी शाळा चालू नाही ठेवू शकत का? ही संपूर्णपणे कोणताही आमदार असेल, खासदार असेल, हा शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना कधी आपल्याला दिसत नाहीये. त्याचं कारण असं की यांच्या सगळ्यांच्या शिक्षण संस्था आहे, जर सरकारी शाळा बंद झाल्या तर यांच्या प्रायव्हेट शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भरमसाठ पद्धतीने एंट्री होईल, त्यांच्याकडून वाटेल ती फी त्यांना घ्यावी लागेल. अशा पद्धतीने सरकार कोणताही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना शिक्षणावरती काम करायचं नाहीये. त्यांनी मराठी शाळा बंद हळूहळू बंद जर केल्या मराठी शाळा, ग्रामीण भागातील मुलींचं शिक्षणाचा परिणाम होतोय, त्यांचं शिक्षण बंद पडतंय, गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडतंय. आम्ही गरीब विद्यार्थी आहोत, आमच्याकडे नाहीये ज्युनियर केजीला 1 लाख रुपये भरायला आणि ते आमच्या मुलांना शिकवायला. असे लाखो विद्यार्थी या देशामध्ये की ज्यांना शिक्षण घेण्यासाठी आहे त्या गव्हर्नमेंट शिक्षणमध्ये तिथे घेण्यासाठी त्यांना जीवाचे दान करावं लागतं, तेव्हा ते शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यात जर तुम्ही प्रायव्हेटायझेशन जर केलं तर या मुलांनी जायचं कुठं? बऱ्याचदा प्रायव्हेट शिक्षण संस्थांकडे जाण्याचा, किंवा तुम्ही जे KGच्या संदर्भात, LKGच्या संदर्भात बोलवता, तर मग एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. आपण त्यांच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्यांचं असं म्हणणं असतं की मराठी शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता ही कमी होत चालली आहे, तो दर्जा शिक्षणाचा राखला जात नाहीये. यात तुम्हाला किती तथ्य वाटतं? आणि हे आपण एखादा सुडो सायन्स म्हणजे खोटी भूमिका मांडणं असं आहे का, किंवा मराठी शाळेकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं, कमी दृष्टीने लेखणं, असं काय वाटतं नक्की? हे सर्व आभासी जग निर्माण करण्याचं हे राजकारणी लोक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही मराठी शाळांना जर व्यवस्थितपणे त्यांना जी गोष्टी हवी आहे ती जर पुरवली, इमारती व्यवस्थित सुदृढ करून दिल्या, तर शिक्षक चांगले पुरवले, तर मराठी शाळांची गुणवत्ता का वाढणार नाही? तुम्ही आहे ते शिक्षक कमी करता, त्यांना संसाधनं पुरवत नाही, मग त्या मराठी शाळांची पातळी, गुणवत्ता कशी वाढवणार ना आपण? एक शिक्षक जाऊन तो मेहनत करेल, मुलांना शिकवण्याचं काम करेल त्यांच्या पद्धतीने, पण तिथलं ॲटमॉस्फिअर जे काय आहे, वातावरण आहे, तिथली बिल्डिंग, तुम्ही जर सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल अकोले तालुक्यामधील बरेच अशा मराठी शाळा अशा आहेत ज्यांच्या बिल्डिंगवर छतं नाही आहेत. काही जर वरच्या पट्ट्यात जर तुम्ही गेले तर त्या डांगण भागामध्ये छपरांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातंय, त्यांच्याकडे स्वतःची बिल्डिंग नाही आहे, त्यांचं स्वतःचं ॲटमॉस्फिअर नाही, वातावरण नाही.
आवश्यक असलेल्या बाबी नाही आहेत. आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळा या स्मार्ट रूम म्हणून आम्ही कन्वर्ट केलेल्या आहेत. तुम्ही अकोले तालुक्यासारख्या जर ठिकाणी आलात तर तुम्हाला शहरातल्या 2-3 शाळा सोडून कोणत्याही एका शाळेमध्ये साधा LCD सुद्धा दिसणार नाही. LCD तर लांब, भिंतींना कलर सुद्धा नाही आहेत. तर कशा पद्धतीने मराठी शाळांची गुणवत्ता वाढेल? तुम्ही लक्ष द्या ना मराठी शाळांकडे. जर तुम्ही जर त्यांना निधी पुरवला, त्यांना जर एम्पॉवरमेंट केलं, त्यांना जर डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही फंड पुरवले तर ऑब्व्हियसली मराठी शाळांची गुणवत्ता वाढेल. शिक्षण हे उत्कर्षाचं माध्यम असतं. सामान्य कुटुंबातील जन्मलेले जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी जर शिक्षणाचं खाजगीकरण झालं तर इतक्या महागड्या फीज त्यांना भरणं परवडेल का? हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजेत, शिक्षणातील जे बदल होतात ते बदल थांबले पाहिजेत आणि शिक्षणाची दारं सगळ्यांपर्यंत खुली झाली पाहिजे. त्या सगळ्या मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन होतं. आपण हे आंदोलन कव्हर करण्याचा प्रयत्न केला. संवाद पर्वाचा नेहमी हा प्रयत्न असतो की समाजाचा आवाज हा अधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तळागाळातील लोकांचा आवाज अधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, समस्या ज्या लोकांच्या आहेत त्या अधिक लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्या समजून घेता आल्या पाहिजे आणि शक्य तितके उपाय त्या समस्यांवरती काढता आले पाहिजेत. तुमच्या सगळ्यांच्या मागणीला शुभेच्छा आहेत. बघूया त्यानंतर काय निर्णय होतात आणि ते कशाप्रमाणे पूर्ण केले जात आहे. धन्यवाद. थांबूयात आपण.